ही थेट दृश्य आपण बघतोय पुण्यातून राहुल गांधी हे हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत। राहुल गांधी हे उपस्थित नागरिकांना अभिवादन करतायत। काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून स्वागत स्वीकारलं जात आहे। काही वेळापूर्वीच राहुल गांधींचं पुण्यात आगमन झालंय आणि ते मुक्कामाच्या ठिकाणी हॉटेलमध्ये दाखल झालेत। या हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील एकत्रित जमलेत। राहुल गांधींच्या दौऱ्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आज सायंकाळी पुण्यात राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात राहुल गांधी हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आणि जेनझी पिढीच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून घेणार आहेत। तर आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडलेले गेले आहेत। सागर, आपण बघतोय की राहुल गांधी हे हॉटेलमध्ये दाखल झालेले आहेत आणि काही वेळातच आता ते कार्यक्रमस्थळी देखील जातीलच। निश्चितच राहुल गांधींचा हा दौरा कसा आहे आणि विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत, काय प्रमुख मुद्दे असतील? नक्की आपण जर पाहिलं तर आता राहुल गांधी जे आहे ते हॉटेल शेरेटॉन मध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणच्या नगरसेवक असतील त्याचबरोबर पुण्यातील पदाधिकारी असतील यांना भेटलेले आहेत। आता जर पाहिलं तर आपण अजूनही पदाधिकारी जे आहेत ते त्यांना भेटतायत आणि राहुल गांधीने सर्व नगरसेवकांची भेट जी आहे ती घेतलेली आहे। आता काही वेळ राहुल गांधी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते काही वेळ थांबतील आणि त्यानंतर ते ज्या ठिकाणी छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी जातील आणि त्यानंतर विविध प्रश्न जे आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या, मुलींच्या समस्या ज्या आहेत त्यावरती त्या विद्यार्थिनींशी चर्चा करणार आहेत। आता जर पाहिलं तर हॉटेल शेरेटॉन मध्ये राहुल गांधी दाखल झालेले आहेत आणि मोठा फौज फाटा जो आहे तोही त्यांच्या सोबत होता। महाराष्ट्राचे पदाधिकारी त्याचबरोबर राज्याचे पदाधिकारी जे आहेत ती सध्या या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपण जर पाहिलं तर आपल्या सोबत त्यांच्या सोबत आलेले मोहन जोशी आपण यांना विचारूया, दादा काय काय नियोजन सगळं असणार? पुणे विमानतळावर आदरणीय राहुल गांधींचं मोठ्या उत्साहाने राज्यातील आणि देशातील सर्व प्रमुख नेत्यांनी स्वागत केलेलं आहे। आता त्यांचं हॉटेलमध्ये आगमन झालंय। नक्कीच सागर, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल वेळोवेळी अपडेट्स तुमच्याकडून घेत राहू। तर आपण ही थेट दृश्य बघतोय पुण्यातली